नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पॉलिटी किंवा राज्यशास्त्र या विषयाचा सविस्तर अभ्यासक्रम घेऊन येत आहोत. हा विषय किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळून जाईल की बाबा राज्यशास्त्र विषयामध्ये काय काय वाचायला पाहिजे, कसं कसं वाचायला पाहिजे, कुठून कुठून वाचायला पाहिजे. ठीक आहे. सर्वात पहिले राज्यशास्त्र या विषयाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला महत्त्व सांगून देतो. जर तुम्ही नीट पाहिलं तर कंबाईनची जी पूर्व परीक्षा आहे, कंबाईनची पूर्व परीक्षा यामध्ये 15 प्रश्नाला राज्यशास्त्र हा विषय आहे. कंबाईन पूर्व परीक्षा 15 प्रश्न. आणि कंबाईनची जर मुख्य परीक्षा पाहिली आपण, मुख्य परीक्षा, तर त्यात 10 किंवा 15 प्रश्नाला आपल्याला हे आहे. 10 किंवा 15 प्रश्न म्हटलं तर किती होणार? 20 किंवा 30 मार्काला मुख्यला आपल्याला पॉलिटी आहे. आता मी 20 किंवा 30 आणि 10 किंवा 15 का लिहितो? कारण की आतापर्यंत एकच मेन्स झालेली आहे नवीन पॅटर्न नुसार, आणि आतापर्यंत नवीन पॅटर्न नुसार मेन्स झालेली एकच असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट अंदाज सांगता येणार नाही की पॉलिटीला प्रश्न किती येऊ शकतात. पण मिनिमम 10 तर येणारच आहेत, मॅक्झिमम 15 तर येणारच आहेत. आणि पूर्वला आतापर्यंत 15 प्रश्नांचा ट्रेंड चालू आहे. तर त्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा ठरतो, कारण की पूर्वला 15% वेटेज आहे आणि मुख्यला पण जवळपास 10 ते 15% वेटेज त्याला आहे, जर पेपर 2ची मी तुलना केली तर. आता नेमका सिलेबस काय? तर पूर्वमध्ये थोडा सिलेबस देताना राज्यशास्त्र नावाचा एकच शब्द वापरलेला आहे. काय वापरलाय? राज्यशास्त्र नावाचा एक शब्द वापरलेला आहे. आता राज्यशास्त्र जर बघितलं आपण तर ही खूप मोठी एक ब्रांच आहे किंवा खूप मोठा एक विषय आहे. आणि त्याच्या अंतर्गत मग येतं संविधान, त्याच्यानंतर येतं थिंकर्स म्हणजे विचारवंत, त्याच्यानंतर येतं तुलनात्मक अभ्यास. तुलनात्मक अभ्यास म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये इतर गोष्टी सुद्धा येतात, जसं की आंतरराष्ट्रीय संबंध. पण आपल्याला एवढं सगळं करायचंय का? तर नाही. आयोगाचं PYQ पाहिल्यानंतर एक गोष्ट कळते आपल्याला की आपल्याला राज्यशास्त्र म्हणजे संविधान एवढ्याच अर्थाने बघायचंय. आयोगाने सुद्धा आपल्याला फक्त आणि फक्त राज्यशास्त्र जरी सिलेबस दिला असेल तरी फक्त संविधानावरच प्रश्न विचारलेले आहेत. मुख्यचा सिलेबस जो आहे कंबाईन मुख्य, मग इथं गट ब असो गट क असो, या मुख्यच्या सिलेबस मध्ये हे सगळं डिटेल मध्ये लिहिलेलं आहे. आता हे सगळं काय आहे तर हेच मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे. म्हणजे काय, आता आपण या व्हिडिओचा उद्देश काय, पूर्व आणि मुख्यचा आधी आपण सिलेबस बघितला, त्यामध्ये पूर्वमध्ये फक्त एक शब्द दिलाय, मुख्यमध्ये अनेक शब्द दिलेत. ते नेमके ते शब्द आणि त्याचा अर्थ काय हे आपण PYQ वरनं आपण एक व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करणार, तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास कसा केला पाहिजे, कुठून केला पाहिजे आणि त्याला किती वेळ दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. तर जेव्हा तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करता तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे घटनेची निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्य. घटनेची निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये. मग याचा अभ्यास आपल्याला कुठून करायचा आहे? तर घटनेची निर्मिती जर बघितली तर आपण असं म्हणतो की 9 डिसेंबर 1946 ही तारीख महत्वाची आहे. का? कारण की या दिवशी पहिली संविधान सभा, या दिवशी पहिली संविधान सभा किंवा हा दिवस म्हणजे आपला पहिला संविधान सभेचा दिवस होता. पण इथूनच घटनेची निर्मितीचा अभ्यास करायचा आहे का? तर नाही. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला घटनेच्या निर्मितीचा अभ्यास 1773 चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, त्याला आपण मराठीत नियामक कायदा म्हणतो, त्या कायद्यापासून करायचे. का त्या कायद्यापासून करायचे? कारण की घटना बनली 1946 ला बनायचे स्टार्ट झालं आणि 1950 ला बनली. याचा अर्थ फक्त तेवढंच काळात घटना बनली का? नाही. घटना बनण्यासाठी पार्श्वभूमी होती, आणि ती पार्श्वभूमी काय? ब्रिटिशांचं आगमन, ब्रिटिशांनी बनवलेले कायदे, आणि त्या कायद्यातनं आपण पुढे पुढे अपडेट होत गेलो आणि मग घटना बनवण्यापर्यंत गोष्ट पोहोचलेली आहे. मग आपली जी घटना बनलेली आहे ती ब्रिटिशांच्या 1935चा कायदा जो होता त्या घटनेपासून आपण 75% भाग घेतलेला आहे. किती? 75% भाग घेतलाय. म्हणून हे कायदे आपल्याला करणं गरजेचं आहे. मग आपण कुठले कुठले कायदे बघतो सुरुवातीला? तर सुरुवातीला आपण घटनेच्या निर्मितीमध्ये 1773 चा कायदा,
1813चा कायदा, 1833चा कायदा, 1858चा कायदा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट छोटे छोटे दोन कायदे आहेत, पण त्यापेक्षा 1909, 1919 आणि 1935 हे टॉप प्रायोरिटीचे कायदे आहेत. काय हे टॉप प्रायोरिटीचे कायदे आहेत, हे आधी करणं गरजेचं आहे. हे केल्यानंतर मग तुम्हाला कळेल की 1945-46 दरम्यान आपल्या भारत स्वातंत्र्याची चळवळ अजून जास्त जोरात चालू झाली आणि त्यानंतर कॅबिनेट मिशन आलं. कॅबिनेट मिशन आल्यानंतर मग त्यांनी संविधान सभा बनवण्यासाठी म्हणजे प्रक्रिया सगळी सांगितली. मग त्या दरम्यान इलेक्शन झाले, मग संविधान सभा बसली, मग त्यात काँग्रेसवाले आले, मुस्लिम लीग आली, इतर सगळ्या पार्टीज आल्या आणि मग भारतीय संविधान कसं बनलं, काय बनलं, त्यात किती तारखा महत्वाच्या आहेत, या सर्वांचा अभ्यास म्हणजे या फक्त पहिल्या एका टॉपिकचा अभ्यास. कुठला? घटनेची निर्मिती. आणि मग घटनेची वैशिष्ट्य काय? तर आपल्या घटनेचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे जगातली सर्वात मोठी, काय? जगातली सर्वात मोठी राज्यघटना, हे पहिलं वैशिष्ट्य आहे. मग असे इतर अनेक वैशिष्ट्य आहेत, जसं की आपण संघराज्य प्रणाली स्वीकारलेली आहे, पार्लमेंटरी सिस्टम म्हणजेच आपलं संसदीय शासन प्रणाली स्वीकारलेली आहे, आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे, आपल्याकडे मूलभूत हक्क आहेत, आपल्या भारतीयांना मूलभूत कर्तव्य लागू होतात, आपल्याकडे पंचायत राज व्यवस्था आहे. हे सगळं काय? घटनेची वैशिष्ट्य. मग आपला पहिला टॉपिक कुठला असतो? घटनेची निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये. त्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे तो म्हणजे प्रस्तावना किंवा उद्देश पत्रिका. दुसरं वैशिष्ट्य कुठलं आहे आपलं? प्रस्तावना किंवा उद्देश पत्रिका. याचा नेमका अर्थ काय की ही जी आपली पूर्ण घटना आहे, ही घटना ज्या आधारावर बनलेली आहे त्या आधाराला आपण म्हणतो प्रस्तावना. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात प्रियम्बल. काय म्हणतात? प्रियम्बल. म्हणजे प्रियम्बलचा अभ्यास करायचा आहे. का करायचा? कारण की आयोग याच्यावर प्रश्न विचारते. मग प्रियम्बलची सुरुवात कुठनं झाली? 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टाचा ठराव मांडला, 22 जानेवारी 1947 ला तो उद्दिष्टाचा ठराव मंजूर झाला. या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजे प्रियम्बलचा अभ्यास करणे. मग प्रियम्बल मध्ये काय काय आहे? तर प्रियम्बल मध्ये आहे आम्ही भारतीय लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. मग आपला भारत कशा प्रकारचा आहे? तर सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आणि प्रजासत्ताक भारत आहे. मग भारतीय लोकांना आपण काय दिलंय? तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिलेली आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिलेली आहे. या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इथे एक तारीख पण लिहिलेली आहे बघा, की आपण 26 डे ऑफ नोव्हेंबर 1949 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे 1949 ला आपण काय केलेलं आहे? आपली घटना पार्शली स्वीकार केलेली आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजे प्रस्तावना किंवा उद्देश पत्रिकांचा अभ्यास करणे. पुढे संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र. मग आपलं प्रियम्बल झालं. मग आपण ऑफिशियली भारतीय संविधानामध्ये एंट्री करतो आणि संविधानामध्ये एंट्री केल्यानंतर घटनेचा भाग पहिला आणि त्यातलं भाग पहिल्यामधलं पहिलंच कलम म्हणजे आपल्या घटनेचं पण पहिलं कलम आणि भाग पहिल्याचं पण पहिलं कलम हे काय म्हणतंय की इंडिया म्हणजेच भारत, इंडिया म्हणजेच भारत हा राज्याचा संघ आहे. हा राज्याचा संघ आहे. इंडिया म्हणजेच भारत हा राज्याचा संघ आहे. म्हणजे भारतीय संविधानातल्या पहिल्याच कलमामध्ये आपली जी डिबेट आहे की इंडिया म्हणायचं की भारत, याचं स्पष्टीकरण दिलं की इंडिया म्हणजेच भारत आहे आणि भारत म्हणजेच इंडिया आहे. आणि हे दोघं काय आहेत? अनेक राज्य आहेत. त्या राज्याचा जो संघ आहे त्याला आपण काय म्हणायचं? भारत किंवा इंडिया म्हणायचं. काय म्हणणार? भारत किंवा इंडिया. मग संघ राज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र भाग 1 कलम 1 ते 4 याचा अभ्यास करायचा. का याचा अभ्यास करायचा? कारण की आयोग याच्यावर प्रश्न विचारते. आयोग काय विचारणार की भारताचे राज्यक्षेत्राची व्याख्या की इंडिया म्हणजे भारत हा राज्याचा संघ आहे कुठल्या कलमात दिलेला आहे. कलम 2 मध्ये काय आहे? समजा असा ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न आयोग विचारू शकते की समजा एखाद्या राज्यापासून दुसरं नवीन राज्य बनवायचं असेल तर ते कोणत्या भारतीय कलमानुसार बनवलं जातं. किंवा असा एखादा प्रश्न असेल की एखाद्या बाहेरच्या देशातनं भारतामध्ये एखादा प्रदेश विलीन करायचा असेल तर ते कोणत्या कलमान्वये केलं जातं. ते सगळं आपल्याला कुठे भेटणार? कलम 1 ते 4 मध्ये. हे आपला आजचा भारत 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असलेला भारत सध्याच्या घडीला जेव्हा मी व्हिडिओ बनवतोय. पुढे नागरिकत्व.
आता भारत का आहे कळालं, भारतामध्ये कोण नागरिक आहे ह्याची व्याख्या करणे गरजेचं आहे. मग भारतीय संविधानाचा भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 हे कशाबद्दल बोलतंय? नागरिकत्वाबद्दल. कशाबद्दल? नागरिकत्व. आणि कुठलं नागरिकत्व? 1949 मध्ये भारताचे कोण नागरिक होते याच्या संदर्भात ही चर्चा केलेली आहे. मग याच्यामध्ये 5 मध्ये म्हटलंय की 1949-50 दरम्यान जो भारतात जन्मला तो भारताचा नागरिक. 6 मध्ये म्हटलंय की जो पाकिस्तान मधनं भारतात आला तो भारताचा नागरिक. हे सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर इथं आफ्टर 1949 समजा याच्यानंतर 2024 पर्यंत भारतीय नागरिकाची व्याख्या कशी करायची, तर याचा अधिकार कोणाला दिला? संसदेला दिला. आता 2025 चालू आहे, 2025 पर्यंत कोणाला दिला अधिकार? संसदेला दिला. आणि संसदेने या अधिकाराअंतर्गत नागरिकत्व कायदा 1955 पारित केला. ठीक आहे. म्हणजे काय, 1949-50 पर्यंत कोण भारताचा नागरिक आहे हे तर कोणी ठरवलं? संविधानाने ठरवून दिलं. पण आता पुढे पण करावं लागेल ना, तर प्रत्येक वेळेस थोडी घटना समिती बसणार आहे. मग हा अधिकार कोणाला दिला? संसदेला दिला. आणि संसदेने मग एक कायदा केला, नागरिकत्व कायदा 1955. आणि याच्या अंतर्गत आज जन्मलेले लोकांना भारताचं नागरिकत्व कशा प्रकारे भेटेल या संदर्भात चर्चा केलेली आहे. मग भारताचं नागरिकत्व कशा प्रकारे भेटेल, भारताचं नागरिकत्व का सोडायचं, कसं सोडायचं, या सगळ्या गोष्टी 1955च्या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. पुढचा मुद्दा म्हणजे मूलभूत हक्क. हा आपला 5वा टॉपिक आहे. मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट, हे दिलेलं आहे घटनेचा भाग 3 मध्ये. आणि याच्या संदर्भात कलम आहे कलम 12 ते 35. जर आपल्याला कोणी विचारलं की कंबाईनच्या दृष्टिकोनातून टॉप 3 टॉपिक कुठले, तर मूलभूत हक्क हे टॉप 3 मध्ये असणार आहे. म्हणजे टॉप 3 मध्ये मूलभूत हक्क, त्याच्यासोबतच घटनेची निर्मिती, त्याच्यासोबत विधिमंडळ आणि पंचायत राज, हे जे 4 टॉपिक आहेत त्याला मी टॉप 4 टॉपिक सुद्धा म्हणू शकतो. हे इतकं महत्वाचे मूलभूत हक्क आहेत. भारतीय संविधानाने आपल्याला किती मूलभूत हक्क दिलेत, तर आपल्याला 6 प्रकारचे मूलभूत हक्क दिलेले आहेत. मग कुठला सगळ्यात पहिले? राईट टू इक्वॅलिटी, आर्टिकल 14 ते 18 कायद्यापुढे समानतावाला. त्यानंतर राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा अधिकार, आर्टिकल 19 ते आर्टिकल 22. त्यानंतर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार. शोषणाविरुद्धचा अधिकार आपल्याला कशात दिलेला आहे? आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24 मध्ये. म्हणजे 23 मध्ये काय म्हटलंय? वेट बिगारीला बंदी. आणि 24 मध्ये काय म्हटलंय? लहान मुलांना कोणत्याही कामाच्या ठिकाणी ठेवायचं नाही जे हानिकारक काम आहेत. आणि किती लहान? 14 वर्षाच्या खालची मुलं. त्यानंतर राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, आर्टिकल 25 ते आर्टिकल 28 मध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा प्रचार आचरण करण्याचा अधिकार आहे असं आर्टिकल 25 मध्ये म्हटलेलं आहे. पुढे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट, म्हणजे आपल्याला असं समजा की हे आपल्याला आपलं कल्चर आणि आपल्या शैक्षणिक संस्था प्रोटेक्ट करण्यासाठी दिलेला अधिकार आहे. हे आपल्याला आहे आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 मध्ये. आणि शेवटचा अधिकार म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल रेमिडीज, घटनात्मक विवेक अधिकाराचा अधिकार, म्हणजे हे आर्टिकल 32 मध्ये दिले. म्हणजे हे सगळे जर आर्टिकलचं आपलं हनन झालं तर आपण या आर्टिकल नुसार सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. म्हणजे 32 बघा किती महत्वाचं आहे. की तुम्हाला तुमचं फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन होऊ नये म्हणून फंडामेंटल राईट मध्येच एक फंडामेंटल राईट दिलाय की बाबा तुम्ही 32 नुसार डायरेक्ट कुठे जावा? सुप्रीम कोर्टात जावा. आणि 32 सोबत पॅरलली लक्षात ठेवायचं आर्टिकल 226, यानुसार तुम्ही डायरेक्ट हायकोर्टात जाऊ शकता. सोपं उदाहरण देतो एक. समजा तुम्हाला कोणतरी बोललं की तू इथं सार्वजनिक ठिकाणी थांबायचं नाही कारण की तू विशिष्ट वर्गातला आहेस. ठीक आहे. हे काय झालं? आपलं घटनेचं आर्टिकल 19 काय म्हणतंय? कोणी कुठेही जाऊ शकतं. त्यानंतर एक व्यक्ती येऊन तुम्हाला असं असं बोलतोय, अशा वेळेस तुम्ही आर्टिकल 19चं तुमचं हनन झाल्यामुळे तुम्ही 32 अंतर्गत सुप्रीम कोर्टात किंवा 226 अंतर्गत हायकोर्टात जाऊ शकता. आणि काय मागू शकता? दाद मागू शकता की बाबा मला सुद्धा या सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. हे तुम्हाला कळालं असेल. त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, हे कशात दिले? आपल्या घटनेच्या
भाग 4 मध्ये आणि कलम किती, कलम 36 ते कलम 51. आता याच्यात काय म्हटलंय बघा, नीट ऐका. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, म्हणजे राज्य काय धोरण ठरवेल याचं मार्गदर्शन करण्याचं काम करतंय. कोण करतंय, तर हे संविधानात लिहिलेलं आहे. संविधानच मार्गदर्शन करते कोणाला, राज्यांना. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की जर राज्य धोरणाचा मार्गदर्शक तत्वाचा जर राज्यांनी फॉलो केलं नाही तर पुढच्या इलेक्शन मध्ये लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. म्हणजे हे इतके इम्पॉर्टंट आहेत की येणाऱ्या भविष्यातल्या सरकारने काय करायला हवं हे 1949च्या आधीच आपण लिहून ठेवलेलं आहे की बाबा आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही महिलांना आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्याल. आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही कलम 40 नुसार ग्रामपंचायतची स्थापना करणार. आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही कलम 44 नुसार समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी कराल. आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की आर्टिकल 45 नुसार तुम्ही बालकांचं रक्षण कराल. आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की आर्टिकल 46 नुसार तुम्ही जे डिप्रेस क्लास लोक आहेत त्यांच्या वेलफेअरसाठी प्रयत्न कराल. हे सगळं कोण सांगताय, मार्गदर्शक तत्व. मग फंडामेंटल राईट काय करताय, लोकांना काहीतरी अधिकार देताय आणि आपलं जे मूलभूत कर्तव्य आहे, मूलभूत तत्व आहे किंवा मार्गदर्शक तत्व आहे ते काय करताय, राज्यांना काहीतरी काम करण्यासाठी प्रवृत्त करताय. म्हणून असं म्हणतात 3 आणि 4 म्हणजे घटनेचा भाग 3 फंडामेंटल राईट आणि घटनेचा भाग 4 हे आपले मार्गदर्शक तत्वे हे अतिशय महत्वाचे. कारण की एक लोकांना अधिकार देतंय आणि दुसरं राज्याला काहीतरी करण्यास भाग पाडत आहे. आणि राज्याने हे सगळं जर फॉलो केलं नाही तर पुढच्या इलेक्शन मध्ये ते सरकार पाडण्याचा अधिकार किंवा तो पाडण्याचा हक्क आपल्या नागरिकांना घटनेमार्फत दिलेला आहे. पुढे मूलभूत कर्तव्य, घटनेचा भाग 4A कलम 51A. आता प्रत्येकाला हक्क आहेत पण अति हक्क झाले तर लोक आपलं कर्तव्य विसरून जातात. म्हणून लोकांना काहीतरी कर्तव्य बजावता आले पाहिजेत. म्हणून आपल्या घटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार 22nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1976 अंतर्गत घटनेत भाग नवीन ऍड केला 4A नावाचा आणि एक नवीन कलम ऍड केलं 51A नावाचं आणि त्याच्यामध्ये काय टाकलं, मूलभूत कर्तव्य. हे मूलभूत कर्तव्य नेमकं काय भानगड आहे, तर लोकांनी भारतात नागरिक म्हणून कसं वागायला हवं, पब्लिक प्लेस मध्ये असो वैयक्तिक जीवनात असो, याच्या संदर्भातची लिस्ट म्हणजे कर्तव्य. मग इथं जर तुम्ही बघितलं नाही सगळे आपले कर्तव्य दिलेले आहेत. काय कर्तव्य बाबा, की बाबा संविधान, आपला झेंडा आणि आपलं राष्ट्रगीत याचा मान राखणे. पुढे काय करणे, आपले जे फ्रीडम स्ट्रगल ज्यांनी केलेलं आहे म्हणजे आपले जे ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य प्राप्ती करून दिले त्या सर्वांचा आपण अभिमान बाळगायला पाहिजे. त्यानंतर आपल्या भारतीय संविधान, त्याच्यासोबतच आपलं भारताचं सार्वभौमत्व, त्याच्यासोबत भारताची एकता आणि एकात्मता ही टिकवून ठेवली पाहिजे. त्यानंतर आपल्या देशाच्या डिफेन्ससाठी म्हणजे आपल्या देशाच्या रक्षेसाठी नेहमी आपण तत्पर असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं दिलेल्या आहेत. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत बघा, आपलं कल्चर वाचवा, त्याच्यानंतर आपल्या मध्ये बंधुत्व किंवा बंधुभाव निर्माण करा, त्यानंतर आपलं एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्ट करा, त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये म्हणजे आत आणा असं म्हणता येते. त्यानंतर हिंसेचा त्याग करा, महिलांचा आदर करा, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कर्तव्यामध्ये म्हटलेल्या आहेत. तर तुम्हाला ही लिस्ट विचारू शकते आयोग. त्यानंतर आयोगाचा आता एक नवीन ट्रेंड आहे की लिस्टचा क्रम लावायला लावतात. सगळ्यात वरचं कर्तव्य कुठलं आणि सगळ्यात खालचं कर्तव्य कुठलं आहे हे सुद्धा तुम्हाला नंबर वाईज माहिती पाहिजे. पुढे घटना दुरुस्ती पद्धत आणि घटना दुरुस्ती म्हणजे नेमकं काय भानगड आहे बघा, की कोणतीही गोष्टी परफेक्ट नसते आणि आपल्या घटनाकारांना माहिती होतं की आज आम्ही जी घटना बनवली ती 1946 ते 1949 दरम्यान बनवलेली आहे आणि ती त्या काळासाठी एकदम परफेक्ट आहे. पण भविष्यात येणाऱ्या चॅलेंजेस साठी आपल्याला त्याच्यामध्ये दुरुस्तीची पद्धत ठेवायची गरज आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय संविधान निर्मात्यांनी आर्टिकल 368 चा समावेश केला. या 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे. मग याच्यामध्ये कशी आपली भारतीय घटना बदलता येईल, याच्यासाठी लोकसभेचं कार्य काय, राज्यसभेचं कार्य काय, हे सगळी गोष्ट सविस्तर दिलेली आहे. आणि त्या अंतर्गत आतापर्यंत आपण 106 वेळा, किती 106 वेळा आपल्या घटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे. लेटेस्ट 106वी घटना दुरुस्ती कुठली, तर नारी शक्ती वंदन विधेयक, नारी
शक्ती वंदन विधेयक. नारी शक्ती वंदन विधेयक हे काय लेटेस्ट ऍड केलेलं आहे. घटना दुरुस्तीची पद्धत आणि घटना दुरुस्तीची प्रक्रिया. आणि जर तुम्हाला विचारलं की अशी कुठली घटना दुरुस्ती होती जी सगळ्यात मोठी होती, तर लक्षात ठेवा 42वी घटना दुरुस्ती होती 1976 ची. त्याने आपल्या घटनेत एवढे बदल केले की त्याला असं म्हणतात मिनी कॉन्स्टिट्यूशन. मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एक छोटं संविधानच आणलं असं समजा. एवढे अमेंडमेंट 42व्या घटना दुरुस्तीनुसार केले आहेत. नेक्स्ट, राष्ट्रपती उपराष्ट्रपती विरुद्ध राज्यपाल. आता विरुद्ध शब्द का लिहिला मी, आता इथून वेगळा एक मुद्दा चालू होतो की अभ्यास करताना कसा करायचा. आर्टिकल 1 ते 51A पर्यंत सलग अभ्यास करायचा, कुठलाही दुसरा विचार डोक्यात आणायचा नाही. तुम्हाला आर्टिकल 1 ते आर्टिकल 51A पर्यंत सगळं पाठ पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, आता 2024 ची कंबाईनची पूर्व परीक्षा झाली, त्यात ग्रामपंचायतसाठी आर्टिकल विचारलं होतं. आर्टिकल 40 उत्तर आहे त्याचं, ग्रामपंचायतची निर्मिती करणे आर्टिकल 40 याच्यावर आयोगाचा प्रश्न होता. म्हणून मी म्हणतो 1 ते 51 पर्यंत आर्टिकल पाठ पाहिजेत. त्यानंतर तुमचा आर्टिकल 52 पासून राष्ट्रपती चालू होतं. किती 52, आर्टिकल 52 राष्ट्रपती, आर्टिकल 63 उपराष्ट्रपती आणि आर्टिकल 153 राज्यपाल. ठीक आहे, 52, 63 आणि 153. आता तुम्ही सांगाल 52 पासून मी राष्ट्रपती वाचायला घेतला आणि त्याच्यानंतर 63 पर्यंत वाचलं आणि डायरेक्ट 153 का वाचायचं, याचं मागचं कारण सांगतो. राष्ट्रपती जे कार्य केंद्रात करतो, राष्ट्रपती जे कार्य केंद्रात करतो तेच कार्य राज्यपाल राज्यात करतो. मग ते कुठलंही कार्य असू द्या, कायदेविषयक असू द्या, कार्यकारी असू द्या, फायनान्स रिलेटेड असू द्या किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू द्या, लाईक न्याय व्यवस्थेसंदर्भात क्षमादानाचा यांना अधिकार आहे दोघांना. मग तुम्ही जेव्हा राष्ट्रपती वाचता त्याच्यासोबतच पॅरलली राज्यपाल वाचा. हा, राष्ट्रपती सोबत उपराष्ट्रपती वाचून घ्या आणि लगेच मग राज्यपाल वाचा. याचं मागचं कारण असं की जेव्हा तुम्ही राष्ट्रपती वाचाल त्याच्यासोबतच सगळ्या तरतुदी तुम्हाला ऍज इट इज सेम भेटतील राज्याच्या संदर्भात आणि तिकडे फक्त शब्द बदलला जाईल राज्यपाल. मग तुम्हाला हे समजायला सोपं असणार आहे. फॉर एक्झाम्पल आर्टिकल 123 नुसार, आर्टिकल 123 नुसार राष्ट्रपती काय करतो, अध्यादेश काढतो. काय करतो, अध्यादेश काढतो. ऑर्डिनन्स म्हणतात त्याला. जेव्हा आपल्या गृहाचं कोणतंही अधिवेशन चालू नसतं तेव्हा तो राष्ट्रपतीचा एक विशेष अधिकार आहे. मग सेम काम राज्यपाल करणार का, हो करणार. राज्यपालचं फक्त कलम बदलणार. आर्टिकल 213 नुसार राज्यपाल सुद्धा अध्यादेश काढू शकतो. मग जे काम राष्ट्रपती करतोय तेच काम राज्यपाल करतो. म्हणून तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा राष्ट्रपती वाचाल तेव्हा तेव्हा राज्यपाल वाचा. मग तुम्हाला तुलनात्मक लक्षात राहील. आता जेव्हा मी शिकवतो हा टॉपिक राष्ट्रपती आणि राज्यपाल, तेव्हा मी काय करतो, राष्ट्रपतीचा एक टेबल आणि सेम टेबल राज्यपालचा असतो. मग तुम्ही राष्ट्रपती इकडे शिकले की लगेच राज्यपाल शिकता. म्हणजे तुम्ही वाचताना तर तसं वाचा, आधी अख्खा राष्ट्रपती वाचून घ्या, मग पूर्ण राज्यपाल वाचा आणि मग त्याच्यात तुलना करा. पण मी शिकवताना कसं शिकवतो, राष्ट्रपतीचे एक टॉपिक शिकवला की लगेच राज्यपालचा दुसरा टॉपिक चालू होऊन जातो. ती आता मला प्रॅक्टिस झालेली आहे. तुम्हाला फर्स्ट रीडिंग मध्ये राष्ट्रपती पूर्ण वाचा, राज्यपाल नंतर वाचा आणि नंतर दोघांची तुलना करा. ठीक आहे. त्यामुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांना मी एकत्र लिहिलेलं आहे. हे आपले श्रीमती द्रौपदी मुर्मू भारताचे राष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन. ठीक आहे, हे माहिती पाहिजे आपल्याला. पुढे जेव्हा तुम्ही पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ वाचता, आता तुम्हाला मी एक अजून सोपी गोष्ट सांगतो. घटनेचा जो भाग 5 आहे त्याला आपण म्हणतो केंद्र सरकार. काय म्हणतो, केंद्र सरकार. या केंद्र सरकारमध्ये कोण येतं, सगळ्यात वर येणार राष्ट्रपती, राष्ट्रपती नंतर येणार उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती नंतर येणार पंतप्रधान, पंतप्रधान सोबत येणार मंत्रिमंडळ. ठीक आहे. आणि शेवटी येणार महान्यायवादी. काय येणार, महान्यायवादी. आता हा काय भानगड आहे महान्यायवादी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. मग हे तुम्ही सलग वाचता,
समजा आर्टिकल 51A पर्यंत वाचलं ना, त्यानंतर ही गोष्ट सगळी सलग चालू होते. राष्ट्रपती आर्टिकल 52, उपराष्ट्रपती आर्टिकल 63, त्याच्यानंतर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा आर्टिकल 74 आणि 75 आणि महान्यायवादी वाजता 76. ठीक आहे. पण मी तुम्हाला कसं सांगितलं की 5 केंद्र सरकार वाचलं ना, त्याच्यासोबतच काय वाचायचं, घटनेचा भाग 6 राज्य सरकार, आणि राष्ट्रपती वाचलं तर त्याच्यासोबत काय वाचणार, राज्यपाल वाचणार. उपराष्ट्रपतीला आपल्याकडे उपराज्यपालची कन्सेप्ट नाहीये. पीएम आणि मंत्रिमंडळ वाचलं तर इथं काय वाचायचं, सीएम आणि मंत्रिमंडळ. यांचा आर्टिकल किती आहे, 163, 164. आणि महान्यायवादी वाचलं तर इथं काय वाचायचं, राज्याचा महाधिवक्ता. काय वाचायचं, महाधिवक्ता. याचा आर्टिकल किती आहे, 165. म्हणजे तुलनात्मक झालं. ज्या तरतुदी राष्ट्रपतीला आहेत त्याच राज्यपालला आहेत, ज्या पीएमला आहेत त्याच सीएमला आहेत, जे मंत्रिमंडळाच्या तरतुदी केंद्रात आहे त्या राज्यात आहे. आणि लास्ट महान्यायवादी सोबत महाधिवक्ता. अपेक्षा करतो तुम्हाला हे कळत असेल. पुढे संसद, सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर, ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतील. संसद वाचल्यानंतर त्याच्यासोबत काय वाचायचं, राज्य विधिमंडळ. संसद वाचल्यानंतर त्याच्यासोबत काय वाचायचं, राज्य विधिमंडळ. संसद कुठनं स्टार्ट होते, आर्टिकल 79 पासन. कुठून स्टार्ट होते, आर्टिकल 79 पासन. तसंच राज्य विधिमंडळ सुद्धा आर्टिकल 168 पासन स्टार्ट होते. किती, 168 पासन. संसद वाचलं की राज्य विधिमंडळ वाचायचं. संसदेत काय तरतुदी आहेत बाबा, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, हा, आणि फायनल परमिशन राष्ट्रपतीची आहे. तसं राज्य विधिमंडळामध्ये काय, विधानसभा, विधान परिषद, फायनल परमिशन राज्यपालची. तर हे सगळं तुम्हाला असं तुलनात्मक अभ्यास करावा लागेल. बघा इथं लगेच संसद नंतर राज्य विधिमंडळ. विधिमंडळ मध्ये पण मग तुम्हाला बघावं लागेल की बाबा विधानसभा आहे, विधानसभा आणि विधान परिषद आहे. ठीक आहे. विधानसभा काय आहे, सर्व राज्यात आहे. विधान परिषद काय आहे, फक्त 6 राज्यात आहे. आता आपली जी विधानमंडळ आहे त्याचा आर्टिकल आहे आर्टिकल 168. विधान परिषद आहे त्याचा आर्टिकल आहे 169. आता मी तुम्हाला सांगतो 2024चा जो आपला कंबाईनचा पेपर झाला 2 फेब्रुवारीला, त्याला 2 प्रश्न या स्लाइड मधले आहेत. काय बाबा, की कुठल्या 6 राज्यात विधान परिषद आहे, एक प्रश्न झाला. आणि दुसरा विधानमंडळचं आर्टिकल कुठलं, 2 प्रश्न झाले. ठीक आहे. म्हणजे इतकं सोपं आयोगाने विचारलं होतं की बाबा विधानमंडळचं आर्टिकल कुठलं. म्हणून तुम्हाला सांगतो तुलनात्मक एक तर लक्षात ठेवा, दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिकल लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झालं विधान मंडळ, इथपर्यंत काही अडचण नसेल. पुढे न्यायमंडळ, सगळ्यात वर सुप्रीम कोर्ट, त्याच्या खाली हायकोर्ट आणि त्याच्या खाली डिस्ट्रिक्ट कोर्ट. डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे आपलं जिल्हा न्यायालय. हायकोर्टचं जजची नियुक्ती कोण करतंय, राष्ट्रपती. हायकोर्ट नाही, सुप्रीम कोर्टचं म्हणतोय मी. नंतर हायकोर्टचं कोण करतंय, इथं पण राष्ट्रपतीच आहे. राज्यपाल कसली निवड करतोय, राज्यपाल हे राज्यातल्या जिल्हा न्यायाची नियुक्ती करतो. आणि 2024 ची कंबाईन पूर्व 2 फेब्रुवारीला झाली ती, त्याच्यात हा प्रश्न आहे की राज्यपाल किंवा आपले जे जिल्हा न्यायाधीश आहेत त्याची नियुक्ती कोण करतं, राज्यपाल करतात. ठीक आहे. असे प्रश्न आलेले आहेत. म्हणून तुम्हाला तुलनात्मकच लक्षात ठेवायचंय. तुम्हाला हे 2 लक्षात राहिले, तुम्हाला हा आपोआप लक्षात राहतो. ठीक आहे. मग सुप्रीम कोर्टची जी भूमिका आहे केंद्राच्या बाबतीत, तशीच उच्च न्यायालयाची म्हणजे हायकोर्टची सुद्धा भूमिका आहे केंद्राच्या बाबतीत. मग तुम्हाला हे पण तुलनात्मक लक्षात ठेवायला लागेल. मी चार्ट बनवलेले आहेत, एकीकडे सुप्रीम कोर्ट, एकीकडे हायकोर्ट, तसे तुम्ही बनवू शकता. पुढे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला यातला फरक आधी सांगून देतो. घटनात्मक आयोग म्हणजे काय आणि बिगर घटनात्मक आयोग म्हणजे काय. तर घटनात्मक आयोग म्हणजे ज्याचं कलम आपल्या भारतीय संविधानात किंवा भारतीय घटनेत आहे त्याला आपण म्हणणार घटनात्मक आयोग. मग कोणाचा कलम आहे तुम्हाला आठवतंय का, तर मी तुम्हाला 2-3 गोष्टी आधी लिहितो, तुम्ही बघा. आर्टिकल 76, आर्टिकल 165, आर्टिकल 148 ते 151, त्यानंतर आर्टिकल 280, त्यानंतर आर्टिकल 324,
त्यानंतर आर्टिकल 338, त्यानंतर आर्टिकल 338A. ठीक आहे, हे सगळे काय झाले आपले कॉन्स्टिट्युशनल बॉडीज झाल्या. मग 76 मध्ये महान्यायवादी, 165 महाधिवक्ता, 148 कंट्रोलर अँड ऑडिट जनरल, कॅग म्हणतो आपण त्याला, 280 वित्त आयोग, वित्त आयोग, 324 निवडणूक आयोग, 338 नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट, 338A नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब आणि 338B नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास. आणि लास्ट एक राहिला 350B स्पेशल लिंग्विस्टिक ऑफिसर फॉर मायनॉरिटी. ठीक आहे, हे सगळे काय झाले आपल्या घटनात्मक संस्था झाल्या आणि प्रत्येकाचा कलम आपल्या घटनेत आहे. तुम्हाला महान्यायवादी आणि महाधिवक्ता मी पुढे सांगतो, थोडंसं थांबा. ठीक आहे, बाकी कॅग म्हणजे जो पैसे भारतीय बजेट मधून जे पैसे खर्च झाले त्याचा हिशोब ठेवणारा कॅग. वित्त आयोग म्हणजे काय, केंद्राला समजा 100 रुपये भेटले तर केंद्राने राज्याला किती वाटायचं यासाठी वित्त आयोग असतो. निवडणूक आयोग म्हणजे तुम्हाला माहिती आहे विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा, राज्यसभेच्या निवडणूक घेतात. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट म्हणजे अनुसूचित जातींसाठी एक राष्ट्रीय आयोग आहे जो काय काम करणार, अनुसूचित जातीच्या वेलफेअरसाठी आणि त्यांच्यावर म्हणजे जे काही त्यांच्या रिलेटेड गोष्टी आहेत त्याचा काम करणार. सेम शेड्यूल्ड ट्राइब, बॅकवर्ड क्लास म्हणजे आपले ओबीसी आणि मायनॉरिटी. ठीक आहे, पुढे बिगर घटनात्मक आयोग एक राहिला सांगायचं. बिगर घटनात्मक त्यांचा घटनेत कलम नाहीये. मग अशा कुठल्या, अशा भरपूर आहेत. जसं की आपण उदाहरण द्यायचं झालं तर मानव अधिकार आयोग, केंद्रीय मानव अधिकार आयोग, राज्य मानव अधिकार आयोग. त्यानंतर महिला आयोग, केंद्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग. त्यानंतर नीती आयोग आहे, त्यानंतर केंद्रीय दक्षता आयोग आहे. अशा सगळ्या गोष्टी या आहेत बिगर घटनात्मक आयोग आहेत. पुढे आणीबाणी, त्याला आपण म्हणतो एमर्जन्सी. एमर्जन्सी आपल्या भारतीय संविधानात आर्टिकल 352 ते 360 मध्ये दिलेले 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. एक आहे राष्ट्रीय आणीबाणी, एक आहे राष्ट्रपती राजवट आणि तिसरा आहे आर्थिक आणीबाणी. तिसरा कुठला आहे, आर्थिक आणीबाणी. आता यात काय नेमकं बाबा, की जेव्हा जेव्हा आपल्या देशावर कोणत्याही प्रकारचं संकट येईल, मग ते परकीय असो किंवा आतल्या आत काहीतरी असो, तेव्हा केंद्र सरकारला सगळी पॉवर भेटून जाते. त्याला म्हणतात आणीबाणी. एवढं साधं लक्षात ठेवायचं. आणि हे का महत्वाचं आहे, तर याच्या कलमावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे आणीबाणी हा धडा महत्वाचा आहे. इथं राष्ट्रपती राजवट म्हणजे काय, जेव्हा राज्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नाही, म्हणजे काय, समजा आपण त्याला इंग्लिशमध्ये हंग असेंब्ली म्हणतो. म्हणजे काय, 2-3 पार्टी लढल्या आणि 150ला बहुमत आहे, एकाला 140, एकाला 130 आणि एकाला थोड्या जागा भेटल्या, तर कुठलाच बहुमत भेटलेलं नाही, अशा वेळेस जे लावतात त्याला म्हणतात राष्ट्रपती राजवट. आणि आर्थिक आणीबाणी म्हणजे काय, जेव्हा देशाचं पत किंवा आर्थिक स्थैर्य ढासळतं तेव्हा जी लावली जाते त्याला आर्थिक आणीबाणी म्हणतात. भारतात एकदाही आर्थिक आणीबाणी लागलेली नाही आहे. पुढे केंद्र शासित प्रदेश, त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो युनियन टेरिटरीज. आपल्याकडे सध्या किती युटी आहेत, 8 युनियन टेरिटरीज आहेत. कुठल्या कुठल्या 8 आहेत बघा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिले जम्मू अँड काश्मीर, दुसरा आहे लडाख, तिसरा आहे चंदीगड, चौथा आहे दिल्ली, पाचवा आहे अंदमान निकोबार, सहावा आहे पुदुच्चेरी, सातवा आहे लक्षद्वीप आणि आठवा आहे दमन दीव आणि दादरा नगर हवेली. या दोघांना आता एकच नाव दिले, त्यामुळे आपल्या या 8 केंद्रशासित प्रदेश. या केंद्रशासित प्रदेशचं काय लक्षात ठेवायचं बाबा, तर बघा 3 केंद्रशासित प्रदेश असे आहेत ज्यांच्याकडे केंद्रशासित प्रदेश असून सुद्धा विधानसभा आहे. काय, विधानसभा. त्यातलं पहिलं आणि सगळ्यात मोठी विधानसभा असलेला दिल्ली, त्यानंतर जम्मू अँड काश्मीर आणि थर्ड वन इज पुदुच्चेरी. ही सर्वात मोठी जी मी म्हणतोय ही
आधी होती, आता जम्मू काश्मीरमध्ये त्यापेक्षा जास्त आमदार आहेत. नेक्स्ट, केंद्र राज्य संबंध. केंद्र राज्य संबंध एक असतात प्रशासकीय, दुसरं असतात कायदेविषयक, आणि तिसरे असतात आर्थिक. प्रशासकीय, कायदेविषयक आणि आर्थिक म्हणजे काय रे बाबा, नीट समजून घ्या. आपल्या भारतात संघराज्य पद्धत आहे. संघराज्य पद्धतीमध्ये केंद्र आणि राज्याचा संबंध बघितला जातो. एक केंद्र असणार, एक राज्य असणार. केंद्र आहे, त्याच्या खाली खूप सारे राज्य आहेत, आणि प्रत्येक राज्याचा केंद्रानुसार काय संबंध आहे त्याला आपण म्हणतो केंद्र राज्य संबंध. मग कायदेविषयक संबंध म्हणजे काय, की इथे 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. या 3 सूच्या काय काम करतात, तर कोणत्या विषयावर कोण कायदा बनवेल हे आपल्या त्या सूचीत मेन्शन आहे. म्हणजे समजा केंद्र सूचीत एक विषय आहे, कुठला विषय आहे, डिफेन्स. कुठला विषय आहे, डिफेन्स, म्हणजे आपली सुरक्षा. आपली सुरक्षा कुठनं, बाहेरील आक्रमणापासून. तर याची जबाबदारी फक्त कोणावर आहे, केंद्रावर, आणि राज्याकडे याची जबाबदारी नाही. पण राज्याकडे कुठलं खातं आहे, गृह खातं, म्हणजे त्याला आपण म्हणतो पोलीस प्रशासन. हेच काम काय, की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणे. मग बघा, बाहेरील कोणतरी अटॅक करत असेल तर वाचवणार कोण, केंद्र. कायदा कोण बनवणार, केंद्र. आणि जर आतल्यात काय मॅटर झाला, त्या प्रत्येक राज्यानुसार म्हणतोय मी, तर ते वाचवणार कोण, गृह खातं. मग ती जबाबदारी राज्यांची आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये काय, असे विषय ज्याच्यावर केंद्र पण कायदा करू शकतो आणि राज्य पण कायदा करू शकतो. फॉर एक्झाम्पल, वजन आणि मापे संदर्भात, किंवा आपलं पर्यावरण किंवा जंगल संदर्भात केंद्र पण कायदे करू शकतो, राज्य पण कायदे करू शकतो. आता या कायद्याची अंमलबजावणी कशी होईल याच्या संदर्भातली सगळे जे रिलेशन आहेत ते प्रशासकीय संबंधामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, एखादा कायदा केंद्राने बनवला तर त्याची अंमलबजावणी कोण करणार, केंद्रच करणार की ते अधिकार आपण राज्यांना ट्रान्सफर करायचे, याचा अभ्यास म्हणजे प्रशासकीय संबंध. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, आर्थिक संबंध. आर्थिक म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला मी जरा आर्थिक मध्ये थोडस टेक्निकल सांगतो, नीट ऐका. आपल्याकडे 2-3 प्रकारचे कर आहेत. फॉर एक्झाम्पल, आपलं आयकर, आयकर अर्थात इन्कम टॅक्स. दुसरा आहे जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि तिसरा आहे कॉर्पोरेट टॅक्स. कॉर्पोरेट नको घ्यायला, उदाहरण शेत जमिनीवरील टॅक्स, शेती. ठीक आहे. मग आता असा प्रश्न येऊ शकतो की आयकर जमा करण्याचा अधिकार कोणाला आहे, इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स जमा करण्याचा अधिकार कोणाला आहे, फक्त आणि फक्त केंद्राला आहे. कोणाला आहे, केंद्राला आहे. जीएसटी डिपेंड करतं कुठला जीएसटी आहे. जर केंद्राचा जीएसटी असेल त्याला आपण म्हणतो सीजीएसटी, तर तो केंद्र जमा करतं. एसजीएसटी असेल तर राज्याकडे जातो. हे सगळं वेगवेगळं. आणि शेतीवरील कर लावण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राज्यांना आहे. हे झाले आर्थिक संबंध. कुठे कोणाला काय आहे याचा अभ्यास करणे म्हणजे केंद्र आणि राज्याचा अभ्यास करणे. ठीक आहे. आणि यांच्यात कधी कधी समन्वय पण असतं. केंद्र आणि राज्यामध्ये काय असतं, समन्वय. आणि त्या समन्वयसाठी एक परिषद आहे, तिचं नाव आहे इंटरस्टेट काउन्सिल. त्याला मराठीत म्हणतो आपण आंतरराज्यीय परिषद. आंतरराज्य परिषद, आर्टिकल 263. ठीक आहे. मग याचा सगळ्याचा अभ्यास तुम्हाला केंद्र राज्य संबंध या टॉपिक मध्ये करायचा आहे. पुढे ग्राम प्रशासन, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ग्राम प्रशासन म्हणजे काय, सगळ्यात पहिले गाव पातळीवर ग्रामपंचायत, त्यानंतर तालुका लेवलवर पंचायत समिती, आणि जिल्हा लेवलवर जिल्हा परिषद. हे जर आपण इकडे गेले सिटी एरियामध्ये तर सगळ्यात मोठी काय असणार, महानगर पालिका, त्याच्यानंतर नगर पालिका आणि नगर पंचायत, किंवा या नगरपालिकेला नगर परिषद पण म्हणतात. आता ते प्रत्येक राज्य वेगवेगळं प्रोनाउन्सिएशन करत असतं. तर याचा अभ्यास, मग उदाहरणार्थ ग्रामपंचायतचा राजकीय प्रमुख कोण असतं, तर तो आपला सरपंच असतो.
पण जर कार्यकारी प्रमुख विचारला तर तो ग्रामसेवक असतो, म्हणजे त्याला सचिव पण म्हणतात. पंचायत समितीचं विचारलं तर तिकडे पंचायत समितीचा सभापती असतो. पण जर आपलं प्रशासकीय अधिकारी विचारला तर बीडीओ असतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. जिल्हा परिषदचं विचारलं तर जिल्हा परिषदचा राजकीय प्रमुख जिल्हा परिषद अध्यक्ष असतो. पण इकडं प्रशासकीय प्रमुख विचारला तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. तर या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सगळ्यात जास्त प्रश्न जर कंबाईनला कोणावर आले असतील तर ते म्हणजे ओनली अँड ओनली ग्राम प्रशासन. एकदम व्यवस्थित आणि नीट करणे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. ग्राम पंचायतची किंवा आपलं जे ग्राम प्रशासन हा टॉपिक आहे याची सुरुवात कुठनं होते माहिती का? जेव्हा आपण शिकवतो तेव्हा याची सुरुवात होते 1882चा लॉर्ड रिपनच्या काळात. जो डिसेंट्रलायझेशन म्हणजे विकेंद्रीकरणाचा ठराव होता तिथनं आपल्याला सुरू होतं. म्हणजे यांची पार्श्वभूमी जी आहे ती इंग्रजांच्या काळापासून आहे. आणि त्याच्यानंतर इंग्रजांच्या काळापासून अभ्यास केल्यानंतर जेव्हा आपण भारतात स्टार्ट करतो त्याला, तेव्हा भारतात एक समिती आहे बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समिती. या मेहता समितीपासून आपल्याला स्टार्ट करायचंय. मग ती बलवंतराय मेहता समिती का बसली, मग त्याच्या मागे कुठला प्रोग्राम होता, त्या सगळ्या प्रोग्रामचा अभ्यास बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती, सांघवी समिती, जेव्ही राव समिती, मग महाराष्ट्रातले आपले वसंतराव नाईक समिती, काळे समिती, पाटील समिती, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ग्राम प्रशासन मध्ये करायचा. मग त्या समितीच्या शिफारशीनुसार 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीचा आपल्याला अभ्यास करायचा. 73rd आणि 74th घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीचा अभ्यास करताना त्यांनी कुठल्या कलमात बदल केला तर याच्यासाठी कुठलं कलम आहे 243 243. आणि आपली जी कंबाईन 2024 ची पूर्व परीक्षा झाली त्यात आयोगाने एकदम साधा प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणत्या कलमान्वे ग्राम प्रशासनची सुरुवात आहे, आणि त्याचं उत्तर होतं 243. आणि या 243A मध्ये कशाची तरतूद आहे? ग्रामसभा. कशाची तरतूद आहे? ग्रामसभा. आणि 2024च्या पूर्वलाच प्रश्न होता की ग्रामसभेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार दिला होता, तर 73वी घटना दुरुस्तीनुसार ग्राम प्रशासन आलं आणि त्याच्यातच ग्रामसभा आली, म्हणून त्याचं उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती. हे सगळं आपण लेक्चर मध्ये घेतलं होतं, जसंच्या तसा प्रश्न पडलेला होता. तर ग्राम प्रशासन व्हेरी इम्पॉर्टंट. बघा 2024च्या पूर्वला पण 2 आले होते, 23च्या पूर्वला पण 2 प्रश्न आले होते. महत्वाचे खटले, इम्पॉर्टंट डिसिजन ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट, महत्वाचे खटले. त्यातला सगळ्यात महत्वाचा खटला म्हणजे केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटला इतका महत्वाचा, तारीख लक्षात ठेवा, एवढा इम्पॉर्टंट आहे तो. 24 एप्रिल 1973. 24 एप्रिल 1973 ला हा खटला आला होता. हा खटला इतका महत्वाचा आहे की याने आपल्या भारतीय संविधानाला वाचवलं असं म्हटलं तरी चालेल. या खटल्यामध्ये काय झालं म्हणजे तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो की आपल्याकडे एक चर्चा चालू होती की पॉवर जास्त न्यायालयाला आहे की आपल्या संविधान म्हणजे आपल्या संसदेला आहे. कारण की संसदला अधिकार होता घटना आपली बदलायची आणि न्यायालय काय करायचं त्याचं लक्ष ठेवायचा. मग आपली जी संसद आहे ती खूप पॉवरफुल होत गेली आणि ती इतके बदल करू लागली की आपल्याला ते घटनेनुसार नाहीत असं वाटू लागलं. आणि मग सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आला की केशवानंद भारती खटल्यामध्ये की बाबा तुम्ही म्हणजे कोणी पार्लमेंटने म्हणजे संसदेने आपल्या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा ते बदल करू शकतात, त्यांना पूर्ण अधिकार आहे. परंतु त्यांनी आपल्या घटनेचा जो पाया होता, पाया म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेच्या मूलभूत संरचना किंवा घटनेचा पाया बदलायचा नाही. आणि हा पाया बदलायचा नाही म्हणजे काय करायचं, जे बेसिक आहे ते बदललं जाणार नाही. मग त्याच्या वरवर तुम्ही कुठली दुरुस्ती करू शकता. म्हणजे काय झालं, आपली जी संसद आहे त्याच्यावर मर्यादा आणण्याचं काम केलं. आणि याच्यात किती जज होते, टोटल 13 जज होते. किती होते, 13. आणि 7 विरुद्ध 6 जज असा निर्णय लागला होता. आणि हा कोण बनेगा करोडपती मध्ये सुद्धा हा प्रश्न होता की सगळ्यात मोठा भारतातला खटला कुठला, तर 13 जजचा आपला केशवानंद भारती खटला. याहून जास्त मोठी बेंच जजची बसलेली नाहीये, म्हणजे अजूनपर्यंत 15 जजवाला कोणी बसलेलं नाही आहे. पुढे महान्यायवादी आणि महाधिवक्ता. मी तुम्हाला बोललो होतो की मी तुम्हाला नंतर
सांगणार आहे, महान्यायवादी आणि महाधिवक्ता. एवढं लक्षात ठेवा, आपलं जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे यांच्यावर विविध खटले पडत असतात. समजा माझ्या फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन झालं महाराष्ट्र सरकारतर्फे, तर मी त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टात जाऊ शकतो. असे रोज कुठल्या ना कुठल्या राज्य किंवा केंद्र सरकारवर खटले पडत राहतात. मग असं थोडी आहे की केंद्रातला एखादा व्यक्ती जाऊन तिकडे सगळं मॅटर सांभाळत बसेल, की एखादा मंत्री जाईल आणि सगळं सांगत बसेल कोर्टामध्ये. नाही, त्यासाठी एक कॉन्स्टिट्युशनल पद आहे, त्याचं नाव आहे महान्यायवादी आणि महाधिवक्ता. महान्यायवादी जो असतो तो केंद्राचा वकील असतो, केंद्राचा वकील. आणि महाधिवक्ता जो असतो तो राज्याचा वकील असतो. तुम्ही सर्वांनी जय भीम पिक्चर पाहिला असेल, जय भीम. त्या जय भीम पिक्चरामध्ये सूर्याच्या विरोधात जो वकील असतो तो त्या तामिळनाडू राज्याचा महाधिवक्ता दाखवलाय. आणि तो काय करतो, सूर्याच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न करत असतो. तर महान्यायवादी केंद्राचा वकील, महाधिवक्ता राज्याचा वकील. आर्टिकल 76, आर्टिकल 165. आता सध्या जेव्हा मी व्हिडिओ बनवतोय तेव्हा महान्यायवादी आपले आहेत आर व्यंकट रमणी आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत डॉक्टर बिरेंदर सराफ. ठीक आहे, हे नावं विचारू शकतात. पुढे इतर मध्ये काय, शेड्यूल, सूची, घटनेतला भाग आणि घटनेतली कलम. मग आपल्याकडे किती शेड्यूल आहेत किंवा परिशिष्ट आहेत? आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 12 परिशिष्ट आहेत. पहिल्यामध्ये भारताचं नाव विचारलंय, त्याच्यानंतर 2 मध्ये पगार आहे, 3 मध्ये आपले शपथ आहे, 4 मध्ये राज्यसभेचे कोण सदस्य आहेत, 5 मध्ये 10 शेड्यूल ट्राईब राज्य आहेत, 6 मध्ये 4 राज्य आहेत शेड्यूल ट्राईब वालेच, त्यानंतर 7 मध्ये आपल्या सूच्या आहेत, 8 मध्ये ऑफिशियल लँग्वेज आहे, 9 मध्ये आपलं जमीन सुधारणा कायदा आहे, 10 मध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे. याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारते. मग काय आयोगाने प्रश्न विचारला? 2024च्या पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने विचारला की राज्यसभेमध्ये ज्या सीट्स आहेत त्या सीट्स कुठल्या शेड्यूल नुसार आहेत? त्याचं उत्तर होतं 4th शेड्यूल. एवढं इम्पॉर्टंट आहे हे शेड्यूल वगैरे. त्यानंतर दुसरं सूची, 3 प्रकारच्या सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. याच्यावर आपण केंद्र राज्य संबंधामध्ये सुद्धा बोललेलो आहोत. त्यानंतर घटनेचे भाग, किती घटनेचे भाग आहेत सध्या आपल्याकडे? टोटल 25 घटनेचे भाग आहेत. आपली घटना टोटल 25 भागामध्ये डिवाइड झालेली आहे. आणि शेवटी महत्वाची कलम. आयोगाने यावेळेस 2024च्या पूर्व परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न कलमावाचे कुठले कुठले विचारले बघा. 215 कलम विचारलं अभिलेख न्यायाचं, 168 कलम विचारलं राज्य विधिमंडळाचं, आर्टिकल 40 विचारलं ग्रामपंचायतचं. असे 3 कलमांवर डायरेक्ट प्रश्न होते. एक तर तुम्हाला येतंय किंवा येत नाही, दोनच पर्याय तुमच्याकडे राहतात. शेवटचा मुद्दा करंट रिलेटेड पॉइंट. करंट रिलेटेड पॉइंट म्हणजे काय रे? की आपलं जे संविधान आहे ते बदलत आहे आणि त्याच्यामध्ये नेहमी बदल होत राहतात. जर 2014 पासून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर टोटल 6 वेळा आपल्याकडे घटना दुरुस्ती केलेली आहे. टोटल 7 वेळा ऍक्च्युअली, 99वी घटना दुरुस्ती पण त्याच्यात 2014लाच केलेली आहे. तर 7 वेळा आपल्याकडे घटना दुरुस्ती केलेली आहे. मग आयोग काय विचारतं, हे जे रिसेंट घटना दुरुस्ती आहेत, समजा 99वी घटना दुरुस्तीमध्ये काय असेल, नॅशनल ज्युडिशरी अपॉइंटमेंट कमिशन म्हणजे काय, न्यायपालिकेमध्ये जजची कशी नियुक्ती केली जाईल त्याच्यासाठी एक राष्ट्रीय आयोग होता. 100वी घटना दुरुस्तीमध्ये आपण बांगलादेशला 100 गावं दिली होती. नंतर 101वी घटना दुरुस्ती अंतर्गत जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आला होता. आणि आता एकदम लेटेस्ट म्हटलं तर 106वी घटना दुरुस्ती नारी शक्ती वंदन विधेयक. या नारी शक्ती वंदन विधेयक मध्ये काय आलंय की बाबा जे आपल्या महिला आहेत त्यांना लोकसभा, कशात, केंद्रात असते ना लोकसभा, त्या लोकसभामध्ये आपण काय निवडून देतो, खासदार निवडून देतो. आणि महाराष्ट्र विधानसभा, त्या विधानसभेमध्ये आपण आमदार निवडून देतो. तर याच्यामध्ये महिलांची संख्या एकदम कमी असल्यामुळे नारी शक्ती वंदन विधेयक 106व्या घटना दुरुस्तीनुसार आणलं आणि या अंतर्गत महिलांना 33% आरक्षण देण्यात आलं. म्हणजे काय, आता इथून पुढे 33% कंपल्सरी महिला खासदार असतील आणि 33% कंपल्सरी महिला आमदार असणार आहेत प्रत्येक राज्यासाठी. हे आहे नारी शक्ती वंदन विधेयक. असे करंट रिलेटेड पॉइंट आयोग विचारू शकते, त्यामुळे हे लक्षात ठेवा. पुढे पॉलिटी विषयातले महत्वाचे टॉपिक आणि त्यांच्यावर 2011 पासून किती नंबर मध्ये क्वेश्चन आलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं बघा, ग्राम प्रशासनवर टोटल 74 प्रश्न आले, त्यात 2024च्या प्रिलियम मध्ये अजून 2 आले होते. त्यानंतर विधानमंडळ याच्यावर सुद्धा यावेळेस 2 प्रश्न आले होते. कुठले कुठले आले होते? आर्टिकल 168 काय आहे विचारलं होतं,
आणि किती राज्यामध्ये विधान परिषद आहे असा प्रश्न विचारला होता. घटनेची निर्मिती आणि घटनेच्या वैशिष्ट्यावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर न्याय मंडळाचा प्रश्न होता. आर्टिकल 215 काय आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हे जे टॉपिक आहे त्यात मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, संसद, त्यानंतर घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग, इथं हक्क आहे, इथं तत्व आहे. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला टॉप प्रायोरिटी मी लिहून दिलेत. परंतु तुम्ही जर नवीन असाल आणि पहिल्यांदा अभ्यास करत असाल तर सगळ्यात पहिले मी जे 22 टॉपिक किंवा 21 टॉपिक सांगितले ते सगळे अभ्यास करा आणि ते 2 वेळा वाचून झाल्यानंतर मग असं प्रायोरिटीनुसार जाण्याचा प्रयत्न करा. पहिले तुमचं सगळं लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांचं पुस्तक जे आहे ते सगळं नीट पूर्ण वाचून झालं पाहिजे. ठीक आहे. हे नीट बघून घ्या. शेवटचा टॉपिक, कोणती पुस्तकं वाचावी. जर मला कोणी विचारलं कोणती पुस्तक वाचावी आणि सगळे प्रश्न कुठून येतात तर वन अँड ओनली हे पुस्तक. ठीक आहे. इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत, श्रीकांत गोखले यांचं केसागर पब्लिकेशन. आता प्रॉब्लेम काय झाला, हे जे एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे दिल्लीचं पुस्तक आहे आणि याचं ओरिजिनल जे पब्लिशर आहेत ते मॅग्रो हिल पब्लिकेशन. त्यांनी आता हे बंद केलंय. म्हणजे केसागरकडे पहिले होतं पण ते आता बंद झालेलं आहे आणि ते ओरिजिनल वालेच आता त्याला ट्रान्सलेट करत आहेत. तर ओरिजिनल वाला तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन एवढं काही खास मला वाटलं नाही. तुम्हाला जर वाटलं हे पुस्तक भेटलं तुम्ही हे कंपल्सरी घ्या. हे वन ऑफ द बेस्ट बुक आहे. त्यानंतर हे पण एक पुस्तक आहे, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. आणि आमच्या क्लासेसच्या नोट्स आहेत, आमची बॅच सुरू होत आहे, तुम्ही ती पण बघू शकता, ती पण घेऊ शकता. ते तुमच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला पॉलिटी विषयाच्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. याचप्रमाणे अभ्यास करा. असा विषय आहे जो 15 पैकी किमान 14 मार्क तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे पॉलिटी विषय सोडू नका. एकदम सोपा विषय आहे. जर तुम्हाला काय कठीण वाटत असेल किंवा तुम्हाला काय माझं मार्गदर्शन हवं असेल तर इथं खाली आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता. ठीक आहे. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांना पोहोचवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.